तर यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आता दक्षिण मुंबईच्या उमेदवार असणार आहे। अखेर दक्षिण मुंबईचा तिढा हा सुटलेला आहे। दक्षिण मुंबईतला महत्त्वाचा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आता दक्षिण मुंबईत रिंगणात असणार आहेत। ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे। त्यांनी प्रचारात सुद्धा आघाडी घेतली आहे। मात्र दक्षिण मुंबईचा तिढा हा काही केला सुटत नव्हता। इतक्या दिवसांपासून यामिनी जाधव यांचं नाव चर्चेत देखील होतं। अनेक नावं खरं तर चर्चेत होती आणि भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुद्धा या मतदारसंघावरून पाहायला मिळाली। मात्र अखेरीस यामिनी जाधव यांना शिंदे गट शिवसेना यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यामिनी जाधव या मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत जोडले गेले। गिरीश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मनाशी, यापूर्वीच आपण सांगितलं होतं की यामिनी जाधव यांची ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली होती आणि जवळपास 1.5 तास ही चर्चा झाली होती आणि या चर्चेमध्येच यामिनी यशवंत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती। मात्र आता आपण पाहतोय की अधिकृतरित्या प्रसिद्धी माध्यमांसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही प्रेस नोट जारी झालेली आहे आणि 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं नाव म्हणून यामिनी यशवंत जाधव यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आता यामिनी जाधव यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे। जवळपास 1 ते 2 आठवडे यापूर्वीच झालेले आहेत, कारण यापूर्वीच त्यांना प्रचारामध्ये उतरण्यास सांगण्यात आलं होतं आणि त्या बूथ लेवलवर, वॉर्ड लेवलवर आणि त्यासोबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत प्रचाराला सुद्धा लागल्या होत्या। आता दक्षिण मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदारसंघ मानला जातो, कारण सर्व लक्ष्मीपुत्र याच मतदारसंघामध्ये आहेत आणि अत्यंत प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जो सामना आहे तो या ठिकाणी लढला जाईल आणि यामध्ये विजय नेमका कुणाचा होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। आपण पाहतोय की अरविंद सावंत हे उबाटा पक्षाचे त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहे, विद्यमान खासदार सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांना हरवण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते यामिनी यशवंत जाधव यांच्या पुढे आहे। त्यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे चेअरमॅन सुद्धा राहिलेले आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आता नेमकी समीकरणं कशी असणार आहे, गुजराती मतांचं, हिंदू मतांचं जे समीकरण आहे ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी मतं खेचण्यामध्ये विशेष करून लालबाग परळचा जो भाग आहे तो आपल्याकडे करण्यामध्ये शिवसेनेला यश येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल आणि यामिनी यशवंत जाधव हा लढा नेमका कसं देणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एका दुर्धर आजारानं ते गाठल्या होत्या, त्यातूनही त्यांनी लढा देत स्वतःला सावरलं आणि यानंतर आता त्या उमेदवारीच्या या रणांगणामध्ये आहे आणि त्यामुळे ते विजयश्री खेचून आणणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश, मात्र भाजपचे उमेदवार सुद्धा इच्छुक होते। अनेक नावं खरं तर चर्चेत आली, विशेषतः लोढा आणि नार्वेकर यांचं नाव शर्यतीत आघाडीवर होतं। मिलिंद देवरा यांचं सुद्धा नाव समोर आलेलं होतं। मात्र आता अखेरीस अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा लढा आता आपल्याला रंगताना बघायला मिळणार आहे। भाजपचं संपूर्ण सहकार्य मिळू शकतंय का दक्षिण मुंबईमध्ये? नेमकं काय चित्र आहे दक्षिण मुंबईत? निश्चितच मोदींच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली जाते आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढत आहे आणि त्यामुळे भाजपला देखील आता पूर्ण प्राण झोकून या निवडणुकीमध्ये उतरावं लागेल आणि दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलं की मंगलप्रभात लोढा यांची सुद्धा ताकद आहे, राहुल नार्वे